टॅक्स रेट्स नंतर आता आपण बघणार आहे की रेसिडेन्शियल स्टेटस काय आणि कशा पद्धतीने आहे. इथं सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या असेसीचं रेसिडेन्शियल स्टेटस ठरवायचं आहे. मग तो इंडिव्हिज्युअल असेल, एचयूएफ असेल, फर्म असेल, कंपनी असेल, तर यांचं कसं आहे की रेसिडेन्शियल स्टेटस ठरवल्याशिवाय त्यांचे कोणते इन्कम भारतामध्ये टॅक्सेबल आहेत आणि कोणते इन्कम भारतामध्ये टॅक्सेबल नाहीत हे आपण ठरवू शकत नाही. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला रेसिडेन्शियल स्टेटस समजणं गरजेचं आहे. काही गोष्टी मी सुरुवातीला सांगतो की जनरली काय आहे की भारतामध्ये जर इन्कम मिळाला असेल कोणत्याही असेसीला किंवा कोणत्याही व्यक्तीला, तर त्यावरती टॅक्स भारतामध्येच भरायचा आहे. म्हणजे जर एखादा व्यक्ती भारतातला असेल, भारतीय नागरिक आहे, तो भारतामध्ये राहतो आणि त्याने भारतामध्ये इन्कम मिळवलेला आहे, तर त्याला टॅक्स भारतामध्येच भरायचा आहे. हा पहिला रूल नीट लक्षात ठेवा. दुसरा रूल आहे, जर एखादी भारतीय व्यक्ती आहे ती भारतातच राहते, परंतु भारताच्या बाहेर जाऊन त्या व्यक्तीने काय केलेलं आहे, इन्कम मिळवलेला आहे. नोकरीनिमित्त बाहेर गेलेली आहे, कुठलं तरी एखादं काम त्याला बाहेरच्या देशामधून मिळालेलं आहे आणि तिकडून त्याला काही इन्कम मिळालेला असेल, तर अशा इन्कम वरती त्या व्यक्तीने टॅक्स भारतामध्येच भरायचा आहे. दोन गोष्टी वेगळ्या आहेत, नीट लक्षात ठेवा. जर एखाद्या व्यक्तीने भारतामध्ये टॅक्स इन्कम मिळवला असेल, तर ती व्यक्ती भारतीय असो किंवा भारतीय नसो, कोणीही असो, भारतामधल्या इन्कम वरती टॅक्स भारतातच भरायचा आहे. म्हणजे सपोज मिस्टर सचिन ही व्यक्ती असेल, तर मिस्टर सचिन ही भारतामध्ये रेसिडेंट असेल आणि इन्कम भारतामध्ये मिळवला असेल, तर त्याने टॅक्स भारतामध्येच भरायचा. सपोज मिस्टर सचिन ही विदेशी व्यक्ती आहे, फॉरेन मध्ये अमेरिकेमध्ये राहते, परंतु ती भारतात येऊन काम करते, भारतात येऊन जॉब करते, भारतात येऊन एखादा बिझनेस करते आणि भारतामध्ये येऊन त्यांनी काय केलेलं इन्कम मिळवलेलं आहे, तर त्या व्यक्तीने सुद्धा टॅक्स भारतामध्येच भरायचा आहे. का तर इन्कम कुठे जनरेट झालेला आहे, भारतामध्ये. हा पहिला. दुसरा, एखाद्या भारतीय व्यक्तीने भारताच्या बाहेर कोणत्याही देशामध्ये जर इन्कम मिळवला असेल, तर त्याच्यावरती टॅक्स भारतात येऊनच भरायचा आहे. का तर ती व्यक्ती भारतीय आहे म्हणून. लक्षात घ्या. हा पहिला दुसरा नियम. आणि तिसरा महत्वाचा असा नियम आहे, जर एखादी व्यक्ती विदेशी आहे आणि त्या विदेशी व्यक्तीने भारतामध्ये काही काळ राहिलंय आणि भारताच्या बाहेर काही काळ राहिला असेल, म्हणजे ती काय आहे, पार्टली रेसिडेंट इन इंडिया आहे, पार्टली रेसिडेंट आउटसाइड इंडिया आहे, किंवा एखादी अशी भारतीय व्यक्ती आहे की काही काळ तिने भारतात काढलाय आणि काही काळ विदेशामध्ये काढलेला आहे आणि त्या ठिकाणी ती काय करते, ती पूर्णपणे रेसिडेंट नाही आणि पूर्णपणे नॉन रेसिडेंट पण नाही. तर मग अशा व्यक्तीच्या इन्कम वरती टॅक्स कसा घ्यायचा, तर त्यासाठी नियम दिलेला आहे की त्यांनी भारतात जो इन्कम मिळवलेला आहे तर त्याच्यावरती टॅक्स भारतात भरायचा, विदेशात जो इन्कम मिळवलेला आहे त्याच्यावरती टॅक्स त्यांनी विदेशात भरायचा. ह्या तीन गोष्टी नीट लक्षात ठेवा. ह्या तीन गोष्टी समजल्या का सर्वांना टॅक्सेशनच्या संदर्भामध्ये? ओके. आता आपण रेसिडेन्शियल स्टेटस बघूया. पहिल्यांदा आपण बघणार आहे इंडिव्हिज्युअल असेसीसाठी. इंडिव्हिज्युअल आणि एचयूएफ एकत्रच आपण कन्सिडर करू, परंतु एचयूएफ मध्ये काय होतंय, एचयूएफ चा बिझनेस वेगळा आहे आणि एचयूएफ म्हटलं की तिथं काम करणारा कर्ता किंवा तिथं असणारा कर्ता हा एक इंडिव्हिज्युअल आहे, या दृष्टिकोनातून विचार करायचा. तर त्यामुळं इथं इंडिव्हिज्युअल आणि कर्ता यांच्यासाठी रेसिडेन्शियल स्टेटस कसं आहे, तर तीन कॅटेगरीज केलेल्या आहेत. पहिला आहे रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट, दुसरा आहे नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट आणि तिसरा आहे नॉन रेसिडेंट. तर अशा ह्या तीन कॅटेगरीज आहेत. तर पहिलं काय होईल, रेसिडेंट महत्वाचा. जर तो भारतीय असेल तर मग चेक करता येईल आपल्याला काय, तो ऑर्डिनरी म्हणजे रेग्युलर आहे का नॉट ऑर्डिनरी आहे. लक्षात घ्या, इथं महत्वाचं आहे, आपल्याला दोन भागात याचं विभाजन करतो अगोदर, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहिला भाग आहे रेसिडेंट आणि दुसरा भाग आहे नॉन रेसिडेंट. म्हणजे एक तर आपण त्याला भारतीय म्हणू किंवा विदेशी म्हणू. आणि जर तो भारतीय असेल तर मग तो भारतीय रेग्युलर आहे का इरेग्युलर आहे असा विचार करावा लागेल. त्यामुळं तिथं तीन कॅटेगरीज नंतर होतात, एक तर भारतीय आहे आणि रेग्युलर आहे,
दुसरा आहे भारतीय आहे पण रेग्युलर नाही, आणि तिसरा आहे भारतीय नाही. तर अशा पद्धतीच्या या 3 कॅटेगरीज आहेत. एक रेसिडेंट, ऑर्डिनरी रेसिडेंट, म्हणजे भारतीय आहे आणि रेग्युलर रेसिडेंट पण आहे. दुसरा आहे रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट, तो भारतीय आहे परंतु रेग्युलर भारतीय नाही, म्हणजे नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट आहे. आणि तिसरी कॅटेगरी आहे नॉन रेसिडेंट, तो भारतीय नाही. तर आता हे कसं ठरवायचं की कुणाला भारतीय म्हणायचं किंवा कुणाला भारतीय नाही म्हणायचं किंवा कुणाला ऑर्डिनरी रेसिडेंट म्हणायचं, कुणाला नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट म्हणायचं? तर याच्यासाठी इन्कम टॅक्सने काय केलेले, काही नियम किंवा काही कंडिशन्स दिलेल्या आहेत. जर त्या कंडिशन पूर्ण करत असेल तर ती व्यक्ती या कॅटेगरीमध्ये बसू शकते. मग आता ती कंडिशन काय आहे, तर त्या बघा खाली बघा. इंडिव्हिज्युअल असेसीसाठी पहिला भाग दिलेला आहे रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट. तर याच्यासाठी बेसिक कंडिशन्स दिलेल्या आहेत. तर या बेसिक कंडिशन खूप महत्वाच्या आहेत. दिसतात का सर्वांना बेसिक कंडिशन? हो सर. हो सर. आता बघा, ही बेसिक कंडिशन, पहिली बेसिक कंडिशन आहे, द assessee must have lived for at least 182 days in India during the previous year. या वाक्याचा अर्थ होतो की ज्या व्यक्तीचं तुम्ही रेसिडेन्शियल स्टेटस ठरवता आहात ती व्यक्ती भारतामध्ये पाठीमागच्या वर्षामध्ये किमान, ऍटलिस्ट या शब्दाचा अर्थ होतो किमान, किमान 182 दिवस राहणं गरजेचं आहे. म्हणजे टोटल आपले जे 365 दिवस वर्षभराचे असतात त्यापैकी 182 दिवस ती जर भारतात राहिली तर ती काय असेल, रेसिडेंट असेल. ही पहिली कंडिशन. लक्षात आली का पहिली कंडिशन? हो सर. येस सर. ओके. आता इथं आपण असं म्हणू शकतो की अ पर्सन हु इज रिसाइडेड इन इंडिया फॉर अ पिरियड ऑफ 182 days or more during the previous year is called resident. म्हणजे अशी व्यक्ती की जी पाठीमागच्या वर्षामध्ये 182 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस भारतात राहिलेली आहे त्या व्यक्तीला रेसिडेंट इंडिव्हिज्युअल असं म्हणणार. आता प्रत्येक वेळेस ही कंडिशन खरी होईल असं नाही होत. सपोज असं झालं की तुम्ही म्हणताय सर 182 दिवस म्हणजे जवळपास 6 महिने तो भारतात राहायला पाहिजे, परंतु असं झालं की एखाद्या व्यक्तीला जॉब लागला आणि तो 7, 8, 9 महिने तो भारताच्या बाहेरच राहिला, तर मग कसं करणार सर? तिथं मात्र ही कंडिशन ट्रू होत नाही. मग त्यासाठी काय केलेलं आहे, दुसरी कंडिशन दिलेली आहे, त्याला आपण ऑर असं म्हटलेलं आहे. ऑर असं म्हटलेलं आहे बघा. जर सपोज एखाद्याची पहिली कंडिशन पूर्ण नाही झाली, सॅटिस्फाईड नाही झाली, तर मग दुसरी कंडिशन चेक करायची. तर ती दुसरी कंडिशन काय आहे बघा, द असेसी मस्ट हॅव लिव्ड फॉर ऍट लिस्ट 60 days in 4 years preceding 60 days in previous year. 60 days in the previous year and at least 365 days in 4 preceding the previous year. म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे की ठीक आहे बाबा, एका मागच्या वर्षामध्ये तो एखादी व्यक्ती 182 दिवस नाही राहिली, तर मग दुसरा पर्याय काय, तर किमान तिने 60 दिवस तरी भारतात राहणं गरजेचं आहे. किमान किती दिवस? 60 दिवस तरी त्याने भारतात राहणं गरजेचं आहे पाठीमागच्या वर्षामध्ये. आणि शब्द वापरलेला अँड, आणि फक्त एका वर्षाचा विचार नाही करायचा. मग ठीक आहे, मागच्या वर्षी तो 60 दिवस असेल आणि 60 किंवा त्यापेक्षा दिवस जास्त असेल तर, आणि त्याच्या मागची 4 वर्ष म्हणजे प्रिसिडिंग प्रिव्हियस इयर, त्याच्या मागच्या 4 वर्षामध्ये तो किमान 365 दिवस भारतामध्ये असणं गरजेचं आहे. तर त्याला आपण काय म्हणू शकतो, रेसिडेंट म्हणू शकतो. म्हणजे अ पर्सन हुज कॉल्ड रेसिडेंट असा जर विचार केला आपल्याला, तर आपल्याला पहिली कंडिशन आहे ही शुड बी रिसाइडेड इन इंडिया फॉर अ पिरियड ऑफ 182 days और मोर ड्युरिंग द प्रिव्हियस इयर. म्हणजे त्या व्यक्तीने भारतामध्ये किमान 182 दिवस आणि त्यापेक्षा जास्त दिवस भारतात राहिलं पाहिजे. परंतु जर असं नाही झालं तर मग दुसरी कंडिशन दिलेली असेल की ही शुड बी रिसाइडेड इन इंडिया, तो भारतामध्ये रहिवासी असला पाहिजे, राहत असला पाहिजे, फॉर अ पिरियड ऑफ
60 days और मोर, कमीत कमी 60 दिवस त्यापेक्षा जास्त दिवस तो भारतामध्ये राहायला पाहिजे इन प्रिव्हियस इयर, पाठीमागच्या वर्षामध्ये, अँड 365 days in last or previous preceding the previous 4 years, पाठीमागच्या 4 वर्षामध्ये तो 365 दिवस भारतामध्ये राहायला पाहिजे. मग आता सपोज असं झालं की सपोज तुमच्या ओळखीचा एखादा मिस्टर एक्स आहे, तो भारतामध्ये गेल्या वर्षी साधारणपणे 2-2.5 महिने होता. मग त्याचे सपोज 2.5 महिने तो भारतामध्ये असेल तर त्याचे 182 दिवस काही भरत नाही. मग त्याचे दिवस साधारणपणे 70-75 दिवस भरतात. 2.5 महिने जर असेल भारतामध्ये तर त्यामुळे तो पहिले कंडिशन फॉल्स मध्ये जाईल. परंतु दुसरी कंडिशन त्या ठिकाणी काय सांगते की तो कमीत कमी 60 दिवस भारतामध्ये राहायला पाहिजे. आणि सपोज तो व्यक्ती तुमचा 72 दिवस भारतामध्ये असेल तर तो या ठिकाणी म्हणजे कमिट करतोय की 60 दिवसापेक्षा तो जास्त दिवस भारतामध्ये आहे. परंतु नुसतं त्या 72 दिवसावरती सॅटिस्फॅक्शन नाहीये, तर मग त्याच्या पाठीमागची 4 वर्ष तो कुठं होता हे पण शोधावं लागेल. मग त्याच्या पाठीमागचे 4 वर्षामध्ये तो भारतातच असेल तर मग त्याचे 365 दिवस त्या 4 वर्षामध्ये तो भारतामध्ये आहे का हे चेक केलं जाईल. आणि जर त्याचे 365 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस भरले तर मात्र तो काय समजला जाईल, रेसिडेंट समजला जाईल. म्हणजे दोन्ही कंडिशन या ठिकाणी असल्या पाहिजेत. 60 दिवसापेक्षा जास्त दिवस तो मागच्या वर्षात आणि त्याच्या मागच्या 4 वर्षामध्ये 365 दिवस भारतात राहायला पाहिजे. सपोज तो असं झालं की त्याच्या मागच्या 4 वर्षामध्ये प्रत्येक वर्षी तो साधारणपणे 100 दिवस राहिला तर 4 वर्षामध्ये त्याचे 400 दिवस होतील आणि त्याची कंडिशन सॅटिस्फाईड होईल. मग त्या केसमध्ये त्या व्यक्तीला, त्या असेसीला काय म्हणणार आहे, रेसिडेंट इंडिव्हिज्युअल असं आपण म्हणणार आहे. या दोन पैकी एक कंडिशन सॅटिस्फाय होणं गरजेचं आहे. दोन्ही कंडिशन सॅटिस्फाईड झाल्या तर प्रश्नच नाही, चांगली गोष्ट आहे. परंतु किमान 2 पैकी एक कंडिशन सॅटिस्फाईड झाली तर रेसिडेंट असं समजायचं. समजलं का? येस सर. ओके. येस आता आता दुसरं याच्याच उलट सांगतो तुम्हाला. दोन्हीही कंडिशन सॅटिस्फाईड नाही झाल्या, पहिली पण कंडिशन सॅटिस्फाईड नाही झाली आणि दुसरी कंडिशन सॅटिस्फाईड नाही झाली तर त्याला नॉन रेसिडेंट म्हणायचं. जर 2 पैकी एक किंवा दोन्ही कंडिशन सॅटिस्फाईड झाल्या तर तो रेसिडेंट इंडिव्हिज्युअल, आणि दोन्हीही कंडिशन सॅटिस्फाईड नाही झाल्या तर तो काय असेल, नॉन रेसिडेंट. आता याला काही अपवाद आहेत तर ते अपवाद या ठिकाणी दिलेले आहेत. एक्सेप्शन्स म्हणजे अपवाद या ठिकाणी दिलेले आहेत की या बेसिक कंडिशनला काही अपवाद आहेत. तर आता जनरली कोणते अपवाद आहेत हे थोडक्यात फक्त मी सांगतो की काय होतं, बऱ्याच वेळा अशा व्यक्ती भारतामध्ये काम करतात की त्या साधारणपणे, आता उदाहरणार्थ की फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणारे किंवा क्रिकेटर्स, स्पोर्ट्स पर्सन किंवा शिपवरती काम करणारे, जहाजांवरती काम करणारे, बंदरांवरती काम करणारे किंवा समुद्रामध्ये काम करणारे, समुद्राच्या तळाशी पाणबुडीत काम करणारे, असे काही कर्मचारी असतात, ते भारतीय असतात. मग तर असं काय होतं, तर सपोज की भारताच्या मुंबई बंदरामधून एखादं जहाज लंडनला पाठवायचं झालं आणि सपोज जर त्या जहाजाला भारताच्या बंदरामधून निघून मुंबईच्या बंदरामध्ये पोचायला साधारणपणे 4 ते 4.5 महिने लागतात असं विचार केला, साधारण 5 महिने झाले, तर होईल काय की मुंबईमधून जहाज निघालं, 5 महिन्याने ते कुठं पोचणार आहे, लंडनला. तिथनं परत ते शिप 1 महिन्यामध्ये तिथून परत निघालं वापस, परत भारतामध्ये यायला 5 महिने झाले. आता प्रश्न असा येणार आहे की त्या जहाजांवरती जे लोक काम करतात, जे कर्मचारी काम करतात, तर त्याचा जर विचार केला तर हे जाण्याचे 5 महिने आणि येण्याचे 5 महिने टोटल झाले 10 महिने. हे 10 महिने भारतात पण नव्हते आणि भारताच्या बाहेर लंडन मध्ये पण नव्हते, तर ते होते कुठे, समुद्रामध्ये. तर मग अशांना मात्र ह्या कंडिशन्स लागू होत नाहीत, त्यांना अपवाद आहे. तर तो एक भाग महत्वाचा. दुसरा की बऱ्याच वेळा क्रिकेटर्स असतात, तर क्रिकेटर्सच्या बाबतीमध्ये आपण आता ह्या कोरोनाच्या काळात नाही परंतु त्याच्या अगोदरच्या बघतो की आपण टेस्ट सिरीज खेळायला जातात महिना महिना या देशामध्ये. बऱ्याच वेळा असं होतं की वर्ल्ड कप आहे मग ह्या देशामध्ये, मग वर्ल्ड कपच्या अगोदर 2-3 देशांच्या व्हिजिट्स असतात किंवा त्या ठिकाणी टुर्नामेंट्स असतात. आणि मग ते काय करतात, मग ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड अशा
श्रीलंका अशा वेगवेगळ्या ठिकाणी हे झाले की त्या देशात, ते झाले की त्या देशात, असं प्रत्येक देशामधून एका देशामधली सिरीज संपली, साधारण 2-2.5 महिन्याची सिरीज असेल ती कंप्लीट करून दुसऱ्या देशात तिथं 2 महिने, त्यानंतर असं त्यांचं ट्रॅव्हलिंग चालू असतं. परंतु त्यांचा उद्देश काय, स्पोर्ट्स किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये शूटिंग पर्पज साठी ते जातात. तर अशांना मात्र ही कंडिशन लागू नाही, कारण की ते जॉब साठी त्या ठिकाणी ते फिरतायत. फायनली ते कुठे येणार आहेत, ते कुणाच्या वतीने खेळतायत, हा भाग महत्वाचा आहे. आणि ते बिलॉंग्स कुणाला करतायत, म्हणजे फिल्म इंडस्ट्री जरी असेल किंवा स्पोर्ट्स पर्सन असतील तरी ते सुद्धा इंडियाला रिप्रेझेंट करत असतात. लक्षात घ्या, स्पोर्ट्स पर्सन जर असतील तर ते कुणाला, इंडियाला रिप्रेझेंट करतात. मग जरी ते भारताच्या बाहेर वर्षभर जरी राहिले तरी सुद्धा ते इंडियाला रिप्रेझेंट करून जर राहत असतील तर त्यांना मिळालेला जो काही इन्कम आहे त्याच्यावरती टॅक्स त्यांनी भारतामध्ये भरायचा आहे. का तर ते सिटीजन कोण असतील, इंडियन असतील. रेसिडेन्शियल स्टेटस काय असेल त्यांचं, इंडियन असेल. हे नीट लक्षात घ्या. तर हे काही अपवाद आहेत तर या रूल्ससाठी. पण मात्र हे 2 रूल्स महत्वाचे आहेत किंवा ह्या 2 कंडिशन महत्वाच्या आहेत. याला बेसिक कंडिशन असं म्हटलेलं आहे. मग थोडक्यात मी असं म्हणेन की जर एखाद्या व्यक्तीने बेसिक कंडिशन पूर्ण केली असेल तर तो रेसिडेंट इंडिव्हिज्युअल असेल, आणि जर एखाद्या व्यक्तीने बेसिक कंडिशन पूर्ण केली नसेल तर त्याला नॉन रेसिडेंट म्हणता येईल. इथपर्यंत समजलं का, रेसिडेंट आणि नॉन रेसिडेंट? येस सर. Yes, sir. गुड. आता पुढे बघा, पुढचा पॉइंट आहे ऍडिशनल कंडिशन. ऍडिशनल या शब्दातच लक्षात येईल की पहिली कंडिशन तर पाहिजेच आपल्याला, म्हणजे बेसिक कंडिशन तर पूर्णच पाहिजे, मग त्यापेक्षाही जास्त आणखीन कंडिशन आवश्यक आहे. मग आता ही ऍडिशनल कंडिशन म्हणजे एक्स्ट्रा कंडिशन आहे. मग ही कुणासाठी आहे तर ती बघा, आणि कोणत्या आहेत. मग 2 ऍडिशनल कंडिशन्स आहेत. पहिली कंडिशन, पहिली कंडिशन काय आहे, द असेसी मस्ट हॅव बीन असेस्ड ॲज अ रेसिडेंट फॉर ॲटलिस्ट 2 out of 10 years प्रिसिडिंग द प्रिव्हियस इयर. पाठीमागच्या 10 वर्षामध्ये तो किमान 2 वर्ष भारतात राहायला पाहिजे. पाठीमाग म्हणजे ज्या वर्षाचा आपण असेसमेंट करतोय त्याच्या पाठीमागचे 10 वर्षाचं त्याचं कॅल्क्युलेशन कन्सिडर करायचं. तर तो पाठीमागच्या 10 वर्षामध्ये किमान 2 वर्ष तो भारतात असणं गरजेचं आहे. ही एक कंडिशन आहे. अँड असा शब्द आहे बघा, इथं वरती ऑर शब्द होता, म्हणजे इथं 2 पैकी 1 असा होता, पण ऍडिशनल कंडिशन मध्ये मात्र अँड शब्द आहे. याचा अर्थ दोन्हीही कंडिशन सॅटिस्फाईड पाहिजेत. तर मग दुसरी कंडिशन कोणती आहे तर ती कंडिशन आहे, द असेसी मस्ट हॅव लिव्ड फॉर ॲटलिस्ट 730 days आउट ऑफ 7 years प्रिसिडिंग द प्रिव्हियस इयर. पाठीमागच्या 7 वर्षामध्ये, म्हणजे त्या 10 वर्षापैकीच 7 वर्ष, त्या 7 वर्षामध्ये किमान त्याचे किती दिवस बसले पाहिजेत, 730 दिवस. 730 दिवस भारतात असणं गरजेचं. म्हणजे आता बघा, सपोज आता 2020 चालू आहे आणि तुम्ही 2020चा असेसमेंट करताय, तर मग 10 वर्ष मागे जायचे तर 2010 पासून काउंट होणार. मग तो जर 2010 पासून 2020 पर्यंत 2 वर्ष सलग तो भारतात असला पाहिजे, कोणतेही 2 वर्ष पूर्णपणे. मग 2020-21 ह्या वर्षामध्ये तो आपण असेसमेंट करत असेल तर 2010-11, 11-12, 12-13, 13-14, 14-15 अशापासून कोणतेही 2 वर्ष, तो सपोज तो 14-15 हे 1 वर्ष पूर्णपणे भारतात होता, 17-18 हे पूर्ण वर्ष तो भारतामध्ये होता, तर पहिली कंडिशन त्याची सॅटिस्फाईड झालेली आहे. तो त्यापेक्षा जास्त असेल तर पूर्ण सॅटिस्फाईड समजायचं. आणि नुसतं तेवढंच चेक करायचं नाही तर दुसरं चेक करायचं की 7 वर्ष. मग आता 7 वर्ष म्हणजे 2020 पासून पाठीमागे 7 वर्ष गेलं तर 2013. मग 2013 पासून 2020 पर्यंत तो 730 दिवस भारतात असला गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणलं असं वरती 2 वर्ष आहे, 2 वर्षाचे दिवसच 730 होतात आणि इथं परत 730 दिवसाची कंडिशन आहे. तर नीट लक्षात घ्या, वरती इयर्स मध्ये कन्सिडरेशन आहे, पूर्ण वर्ष त्याने कन्सिडर करायचं आहे. इथं मात्र तसं नाहीये. तो 7 वर्षामध्ये कमी जास्त असू शकतं. एखाद्या वर्षी तो 100 दिवस भारतात राहिला, एखाद्या वर्षी 150 दिवस राहिला, एखाद्या वर्षी 200 दिवस राहिला, एखाद्या वर्षी 50 दिवस राहिला. अशी टोटल 7 वर्षामध्ये त्याची 730 दिवसापेक्षा जास्त टोटल झाली
तर तो काय असेल, ऑर्डिनरी रेसिडेंट असेल. लक्षात घ्या, म्हणजे या दोन्ही कंडिशन जर फुलफिल करत असेल तर तो ऑर्डिनरी रेसिडेंट समजायचा. लक्षात आलं का? येस सर. मग आपण असं म्हणू शकतो की जर एखाद्या असेसीने बेसिक कंडिशन प्लस ऍडिशनल दोन्ही कंडिशन जर सॅटिस्फाईड केल्या असतील तर तो कोण असेल, रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट असेल. आता याच्या उलट की जर या दोन पैकी एक कंडिशन त्याने सॅटिस्फाईड केली आणि एक कंडिशन सॅटिस्फाईड नाही केली तर मात्र तो कोण असेल, तर तो रेसिडेंट असेल परंतु ऑर्डिनरी रेसिडेंट असणार नाही. त्याला नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट असं म्हणणार आहे. म्हणजे सपोज ए कंडिशन आहे, 10 पैकी 2 वर्ष भारतात राहायला पाहिजे आणि तो एकच वर्ष भारतात राहिला, तर साहजिक आहे जर तो 1 वर्ष भारतात राहिला असेल सलग सांगतोय पूर्ण 365 दिवस, जर सलग 1 वर्ष तो भारतात राहिला असेल तर मग इथं त्याची कंडिशन फॉल्स होते, कारण की आपल्याला कमीत कमी 2 वर्ष भारतात राहायला पाहिजे अशी कंडिशन आहे. त्यामुळे इथं पहिली कंडिशन त्याची डिस्क्वालिफाईड झालाय तो, तर तो कोण असेल, नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट. रेसिडेंट असणार आहे परंतु तो रेग्युलर नाही. लक्षात आलं? म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, सपोज आता आम्ही एखाद्या विद्यार्थ्याचा विचार केला तर विद्यार्थी रेग्युलर आहे की इरेग्युलर आहे हे त्याच्या अटेंडन्सवर जसं ठरवलं जातं तसंच आहे इथं सुद्धा. सपोज एखाद्या विद्यार्थ्याने कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलंय, त्याच्याकडे कॉलेजचा आय कार्ड आहे, त्याचं रोल कॉलला नाव आलं, तर आम्ही त्याला म्हणणार स्टुडंट. ही इज अ स्टुडंट ऑफ कॉलेज, म्हणजे तो स्टुडंट झाला. पण त्याच्या पुढचा प्रश्न कधी येतो की तो स्टुडंट असून चालत नाही, तो रेग्युलर आहे का इरेग्युलर आहे हे पण बघणं गरजेचं. मग रेग्युलर आहे आणि इरेग्युलर आहे हे जर आपल्याला चेक करायचं असेल तर तो वर्गात बसतो का वर्गात बसत नाही याच्यावर डिपेंड आहे. मग स्टुडंट आहे पण तो स्टुडंट आहे आणि रोज तासाला बसतो तर तो रेग्युलर स्टुडंट झाला. परंतु स्टुडंट आहे आणि तासाला कधीच बसत नाही तर तो स्टुडंट आहेच ना, फक्त तो काय आहे, इरेग्युलर स्टुडंट आहे. हे जसं आहे तसं रेसिडेन्शियल स्टेटसमध्ये असेसीच्या बाबतीमध्ये रेसिडेंट आहे, फक्त आपण चेक करतोय ऍडिशनल कंडिशनने काय, ऑर्डिनरी आणि नॉट ऑर्डिनरी. जर दोन्ही कंडिशन सॅटिस्फाईड झाल्या तर तो ऑर्डिनरी रेसिडेंट. 2 पैकी कोणतीही कंडिशन सॅटिस्फाईड नाही झाली किंवा एक कंडिशन सॅटिस्फाईड झाली आणि एक कंडिशन नाही सॅटिस्फाईड झाली तर तो नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट असणार आहे. त्यामुळे इथं महत्वाचं आहे, ऑर्डिनरी रेसिडेंट होण्यासाठी दोन्ही कंडिशन सॅटिस्फाईड होणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी अँड हा शब्द वापरलेला आहे. आणि नॉन रेसिडेंटच्या बाबतीमध्ये मी सांगितलं, जर बेसिक कंडिशनच पूर्ण केली नसेल तर तो कोण असणार आहे, नॉन रेसिडेंट असणार